मराठी, ते धडक ते धडक. मोफत मोफत मोफत. नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. तासगावात अफगाण बेदाणा विकणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानातून आणलेला बेदाणा तासगावचा असल्याचे भासवून विक्री सुरू असल्याने हा संताप निर्माण झालाय. या प्रकरणी कारवाईसाठी तासगाव बाजार समिती, द्राक्ष बागायतदार संघ, व्यापारी, शेतकऱ्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत अफगाण बेदाणा विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातून सुमारे 1,700 टन बेदाणा सांगली जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा साठा तातडीने जप्त करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवराज पाटील यांनी कारवाईचा विश्वास दिलाय. अफगाणिस्तानातून आणलेला बेदाणा तासगावचा असल्याचे भासवून विक्री करून सांगली जिल्ह्यातील द्राक्ष इंडस्ट्रीच्या मुळावर उठणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात वातावरण तापले असून आज गुरुवारी तासगाव येथे द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समितीचे संचालक, व्यापारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत तासगावात अफगाण बेदाणा विकणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत जोरदार खडाजंगी झाली. या बैठकीत संबंधित व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा विश्वास तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवराज पाटील यांनी दिला. बघूयात ते काय म्हणतायत. द्राक्ष बागायतदार संघ, द्राक्ष उत्पादक शेतकरी, बेदाणा असोसिएशनचे पदाधिकारी, सर्व व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक आणि सर्व सदस्य यांच्या वतीनं आज मीटिंग पार पडली. या मीटिंगमध्ये असा निर्णय झाला की ज्यांनी बाहेरचा अफगाणचा असेल किंवा चायनाचा असेल जो बेदाणा परवा द्राक्ष बागायतदार संघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तासगावमध्ये पकडला, तो बेदाणा मूळ जो मागवला आहे तो सांगलीतल्या व्यापाऱ्यांनी मागवलेला आहे. तासगावमध्ये किरकोळ आहे, परंतु तासगावमध्ये ज्यांनी मागवला, ज्यांनी जे सामील आहेत त्यांच्यावरती तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निश्चितपणे कारवाई करेल, त्यांचे लायसन रद्द करेल आणि असला बेदाणा तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पेठेमध्ये कधी विकला गेला नाही आणि इथून पुढे जाणार नाही त्याची काळजी बाजार समिती घेईल. ती बाजार समिती आरामाने उभा केलेली तासगावमधला पहिला बेदाणा ऑक्शनमध्ये विकणारी मार्केट कमिटी आहे. ते आत्ता जवळजवळ देशातली सगळ्यात मोठी मार्केट कमिटी पण ओळखली जाते. सगळ्यात जास्त उलाढाल या मार्केट कमिटीमध्ये आहे. कर्नाटक असेल, लातूर, सोलापूर अनेक जिल्ह्यामधून इथं माल येतो. विश्वासानं माल शेतकरी इथं लावतात आणि इथं जर असं होत असेल तर असं होणार नाही. आणि किरकोळ काही कोणी आणून माल विकला आहे आणि वॉशिंग केलं आहे त्याच्यावर कारवाई निश्चितपणे मार्केट कमिटी करेल. आणि जसे सांगली बाजार समिती असेल, पंढरपूर बाजार समिती असेल, ह्या सगळीजण मिसळून आम्ही एक मिटिंग घेऊ आणि त्यामध्ये नुसत्या तासगावपुरतं मर्यादित न राहता ह्या मार्केट कमिटीने सुद्धा एक निर्णय आमचा 100% करू आणि सगळ्यांच्यावर कारवाई करू. इथून पुढच्या काळामध्ये हा कुठल्याही व्यापाऱ्याचा हा असला माल बाहेरून मागवण्याचा आणि ह्या मार्केट कमिटी या बाजार समिती विकण्याचा त्यांचा फाजीलपणा कधी चालणार नाही आणि त्याच्यावर 100% कारवाई केली जाईल. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काय आव्हान असेल मार्केट कमिटीच्या वतीने? शेतकऱ्यांना आता जे बोललो ते कुठलाही तुम्ही डोक्यात घेऊ नका की या बाजार समित्या शेतकऱ्यांच्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या समन्वय साधण्याचं मार्केट कमिटी काम करते. तो निश्चितपणे भविष्यात पण करेल, इथं पाठीमागं पण केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत न्याय द्यायचं काम या बाजार समितीने होईल.
इथं आम्ही सगळे विषय रोहितदादांच्या कानावरती घालणार आहे आणि ज्या काय अडचणी आहेत वर्ण देश लेवलच्या काय अडचणी आहेत त्यासुद्धा पवारसाहेबांच्या माध्यमातून शरद पवारसाहेबांच्या माध्यमातून वरती केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांना मांडणार आहे. पवारसाहेबांनी या द्राक्ष संघाला उभा करण्यामध्ये मोठं द्राक्ष इंडस्ट्रीला मोठं योगदान आहे आणि त्यामुळं रोहितदादांच्या माध्यमातून या पवारसाहेबांच्याकडून आम्ही जाणार आहोत आणि सगळीजण द्राक्षबाग संघ असेल, त्यानंतर व्यापारी असोसिएशन असेल आणि बाजार समिती असतील या पवारसाहेबांच्याकडे जाऊन त्यांच्या माध्यमातून वर पोचण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि शासनाची धोरणं आहेत जी मूळ इम्पोर्ट ड्युटी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न, त्याची बेसिक प्राईस वाढवण्याचा प्रयत्न का तर इतकी कॉस्ट वाढलेली आहे. 300 रुपयाच्या आत आज बेसिक खर्चच 300 रुपये घ्यायला लागले बेदाण तयार करण्यासाठी. तर त्याची उत्पन्नाची 300 रुपये त्याची कॉस्ट असावी इम्पोर्ट ड्युटीची असे आम्ही त्यांना पटवून देणार आहे आणि त्यांच्यापुढं मांडणार आहोत. नमस्कार. परवा शनिवारी आम्हाला एक माहिती कळाल्यानंतर आम्ही तासगावमध्ये काही स्टोरेजवर येऊन बाहेरचा तस्करीचा बेदाणा, अफगाण मार्गे चायनाचा बेदाणा आलेला समजल्यानंतर आम्ही जाऊन तिथं प्रत्यक्ष पाहणी केली. तर त्या टायमाला 2 स्टोरेजवर आम्हाला ते माल आढळून आले, पण वेळ झाल्यानंतर आम्हाला काही स्टोरेजवर जाता आलं नाही आणि त्याची माहिती घेता आली नाही. पण हा सगळा विषय झाला तर आम्ही शनिवारीपासून ह्याच्या पूर्ण पाठीमागं होतो. रविवारी सुट्टी लागल्यामुळं कलेक्टरांच्या बरोबर आम्हाला भेट झाली नाही. सोमवारी भेट झाल्यानंतर कलेक्टर साहेबांना आम्ही सांगून निवेदन दिलं. त्याप्रमाणे त्यांनी DDR सांगून मार्केट कमिटीच्या मार्फत जवळजवळ सगळ्यांना त्या स्टोरेजच्या चौकशा करायला लावल्या. तर त्या संदर्भात आज तासगाव मार्केट कमिटी व्यापारी असोसिएशन, स्टोरेजचे मालक आणि आमचे द्राक्ष बागायतदार संघ यांची इथं मीटिंग बोलावली. त्यामध्ये आम्ही सांगितलेल्या आमच्या मुद्द्याप्रमाणे की बाबा जो बेदाणा इथं आयात होतो तो पूर्वी आम्ही मोर्चा काढून सांगितलं होतं की हे असं घडलं नाही पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे. तरी देखील काही व्यापाऱ्यांनी तो परत व्यवसाय केला आणि त्याच्यावर कारवाई होण्यासाठी आज आम्ही इथं तासगाव मार्केटमध्ये चर्चा केली. तर सगळ्यांनी असं ठरलं की बाबा जो व्यापाऱ्यांनी तो माल आणला होता त्यांच्यावर कारवाई मार्केट कमिटीनं आम्हाला हमी दिली की आम्ही 2-4 दिवसात मार्केट कमिटीची मीटिंग बोलवून त्यांच्यावर कारवाई करतो. तसंच दुसरी आमची मागणी होती की बाबा तो बेदाणा जो आहे तो बेदाणा जप्त व्हावा असे आमची इच्छा होती, ती मागणी आमची होती. आणि दुसरी गोष्ट आहे की हा बेदाणा काही मार्गानं इथं आला नाही पाहिजे, कारण तासगाव जिल्हाच फक्त बेदाणा तयार करण्यात आता देशात अग्रेसर आहे. आणि तसं GI मानांकन आपल्याला मिळालेलं आहे की बेदाण्याच्या संदर्भात. आणि जर बाहेर हे व्यापारी असा तस्करचा माल आणून जर तो माल चांगल्या क्वालिटीचा असता तर तो परस्पर त्यांच्या पॅकिंगमध्ये तसाच मार्केटमध्ये विकला जायला पाहिजे होता. पण त्यांनी इथं आणणं, पुन्हा तो बॉक्स खोलणं, त्याच्यावर वॉशिंग प्रक्रिया करणं रासायनिक, आणि परत तो आपल्या भारताच्या किंवा आपल्या इथं जो शेतकरी किंवा इथं जो माल भरला जातो त्या आपल्या जिल्ह्याच्या बॉक्समध्ये भरायचा आणि परत तो विक्रीला न्यायचा, म्हणजे हा चुकीचा आहे हे नक्की आहे त्यांना माहिती आहे. कारण तसं नसतं तर त्यांनी तो परस्पर बेदाणा विकला असता. पण ह्या गोष्टी असं करून जो आता शेतकरी एवढी वर्ष झाली अडचणीत असताना काही व्यापारी जर अशा प्रकारे वागून पूर्णच हे द्राक्ष इंडस्ट्री संपवण्याचा प्रयत्न स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतील तर आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. हे आता आम्ही फक्त वॉर्निंग दिले, पण ह्यात जर काही निर्णय नाही झाले तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरणार आहोत. पण त्याचबरोबर आता जो काही ह्यातून त्रुटी आहेत शासनाच्या त्या संदर्भात आम्ही त्या संबंधित प्रशासनाबरोबर आम्ही भेटी देऊन किंवा हे करून ह्याच्या त्रुटी दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं आम्ही तसा पाठपुरावा करणार आहोत. आणि आम्ही अशी इच्छा आहे की आमची हे सगळं आम्ही घडवत असताना आम्हाला सगळ्यात जास्त जर मदत पाहिजे असेल तर तुम्हाला पत्रकार बंधूंची पाहिजे आहे. कारण आम्ही कुठलीही आमची द्राक्ष बागायतदार संस्था आहे ही काय असं कुठल्याही प्रकारची राजकीय अड्डा नाही तो.
त्यामुळं तुम्ही पत्रकारांनी जर हा विषय आम्ही मागच्या मोर्चात सुद्धा सांगितलं, जर उचलून धरला तर नक्की शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. आणि या पद्धतीनं आत्ताचा झालेला जो इथल्या मिटिंगमधला विषय आहे त्यावर आमची खात्री झाली की मार्केट कमिटी यावर नक्की कारवाई करतील. नेमकं शनिवारी किती स्टोरेजला आपण भेट दिली, किती ठिकाणी सापडलं आणि कोणकोणते स्टोरेज होते आणि तो नेमका माल कोणता होता? तो आता आम्ही पॅकिंग वगैरे दिले तसा तो चायनाचा माल पण अफगाणच्या पॅकिंगमध्ये होता. आणि आम्ही जिथं समजलं तिथं वॉशिंग सेंटर एक होतं, त्या वॉशिंग सेंटरजवळ गेलो, तिथं त्यावेळी ती बायदाना सगळे बॉक्स वगैरे सगळे आम्हाला बघायला मिळाले, ती क्वालिटी सगळं. त्यानंतर आम्ही राहुल बापणांचं स्टोरेज आहे तिथं गेलो तर तिथं सुद्धा त्यांचा तोच व्यवसाय चालू होता की वॉशिंग करणं, कलर करणं, रिपॅकिंग करणं हा चालू होता. त्यानंतर भटेच्या स्टोरेज आहे त्यांच्याकडे गेलो तिथेही होतं. पण ह्या वेळेत आम्हाला हा 4 नंतर आम्हाला हे समजल्यानंतर आम्ही कारवाईपर्यंत बराच वेळ झाला होता. त्यानंतर काही स्टोरेजमध्ये आम्ही गेलो पण स्टोरेज बंद केली, आम्हाला तिथं आज जायला परवानगी त्यांनी दिलेली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार लागल्यामुळं प्रशासनाला सांगायला करायला आमचा एक दिवस वेळ गेला. खरं तर तासगावचा मार्केट जी काय बेदाना आहे तो जगभर प्रसिद्ध आहे आणि ह्या प्रकारामुळे कुठं गालबोट लागले असं वाटतंय का? हो, लागतंच. कसं झालं आहे यांनी पण व्यापाऱ्याने असं केलं नाही की तो वॉशिंग करून रिपॅक केला नाही, त्यात आपला इथला जिल्ह्याचा बेदाना पण मिसळ करून दिलाय, म्हणजे तो दर्जाहीन नाही हे आहे. आणि आम्ही त्याला सांगितलं ना तुम्हाला बिलिंग दाखवा किंवा बाहेरच्या देशांनी तुम्ही त्याचं रिशूड रिपोर्ट पाहिजे, तोही नाही त्यांच्याकडं. आणि हे वारंवार जर असं अडचणीच्या वेळी जर हे व्यापारी असे करायला लागले तर एक तर याचा परिणाम बेदाना दरावर तर होणारच आहे, पण आता सीझन सुरू होतोय त्या द्राक्षावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. आणि गेली जवळजवळ 18 सालापासून आम्ही बघतोय शेतकरी ह्या अडचणीत आहे आणि यातून बाहेर निघण्याची वेळ आलीच नाही. यावर्षी बेदाना कमी असल्यामुळं दर जास्त आहेत किंवा द्राक्षाले दर जास्त राहतील, पण त्याचा फायदा जर घेऊन हे व्यापारी लोक बाहेरच्या निकृष्ट प्रतीचा बेदाना आणून जर विकायला लागले तर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही. आणि हे सगळं प्रशासनाकडे लक्ष देऊन यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.